आणि यानंतर आपण थेट हुतात्मा चौकामध्ये जाऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहत आहेत। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत, राहुल नार्वेकर देखील उपस्थित आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केलेलं आहे हुतात्म्यांच्या स्मृतींना। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। सूरज, नक्कीच आपण पाहतोय वीर हुतात्म्यांना या ठिकाणी विनम्र आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी देवेंद्र भारती हे दाखल झालेले होते। जवळपास 107 हुतात्म्यांनी ज्यावेळी या ठिकाणी हुतात्मे दिल्यानंतर महाराष्ट्राला ही मुंबई मिळाली होती आणि त्याचीच आज विनम्र आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी सर्व जमलेले होते। यामध्ये मंगलप्रभात लोढा, मंत्री, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या ठिकाणी उपस्थित होते। पाहिलं तर एकूणच या संपूर्ण विनम्र आदरांजली वेळी सर्वच प्रशासकीय अधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। धन्यवाद सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण दृश्य पाहतोय हुतात्मा स्मारकाजवळची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर यांची उपस्थिती होती। हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।